सोड मला, सोड नको मला, सोड मला, अजून किती दिवसाचं सहन करायचंय? आमच्या बी घरात हीच परिस्थिती आहे बघ. पण हे थांबवायला हवं. गावात नवीन दारूचं दुकान उघडलंय, त्यानंच याड लावलंय समद्यानं. होय ताई, आमचा दादा पण हल्ली असाच करतो. पगार झाला की घरी न येता पहिलं त्या पाटलाच्या अड्ड्यावर जातो या. माझ्या एकटीच्या पगारात काय भागत नाही बघ. आणि महिन्याच्या अखेरीस असं धुमाकून असतो घरात. बस, हे सारं थांबायलाच हवं, नाहीतर समद्या गावाला ही कीड लागेल. पण कोण थांबवणार हे आणि कसं? खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खेळ हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. कशासाठी आलो आपण इथे? समजेलच. ते बघा आले सरपंच. बोला, काय विषय आहे? का तातडीची बैठक भरवलीच? सरपंच, इशय तसा आहे. समद्या गावाला ठाऊक झाल्या. गावच्या वेशीवर एका पाटलाने देशी दारूचं दुकान चालू केल्या. येता जाता लोक टाकी फुल करून येतात बघा. समधी पुरुष मंडळी वाया जात चालली बघा. आणि त्याचा समजा परिणाम बायकासनी सोसायला लागतात बघा. आता ही आरोहीच बघा, काल रातच्याला याच्या नातल्याने हिला घराबाहेर काढलं, लय मारलं बिचारीला. आता तुमची बी लेख आहे, तुम्हीच सांगा काय करायचं ते. गावचं वाटोळ व्हायची नजीक आली आहे, काहीतरी करायला पाहिजे सरपंच. झाले तर खूप वाईट झालं. त्यावर आता विचार करून काय उपयोग? तेव्हा ही गोष्ट कशी थांबवता येईल ते सांगा. फरमान काढा गावात, दारू बंद झालीच पाहिजे, त्या पाटलाचं दुकान बंद झालंच पाहिजे. साधी गोष्ट आहे. सरकारला पत्र लिहा, म्हणा गावात खेळ खंडोबा चाललाय, तुम्ही या आणि बंद करायचं. त्याने काय होईल? पोलीस येतात, एकेकाला धरून नेत्यात, दुकान आपसुकच बंद होतं या. अगं बाई, तसं नाही होत. ही दारूची दुकानं आहेत, ती सरकारी परवाने काढूनच उघडलेली असतात. तेव्हा सरकार विरुद्ध जर आपण फिर्याद केली तर सरकार आपल्यावरच दाद धरेल. काहीतरी जालीम उपाय केला पाहिजे. कसा? काय नाही, दुकानात येणारा एक एक जण धरायचा आणि मरच तवळ ठोकायचा. पुन्हा दारू प्यायला येणार नाही असं वाटलं पाहिजे त्याला. ए अंबाबाई, धुवून धुवून किती लोकांना धुशील? आधी तुझ्या जीवात जीव नाही. आणि 10-5 लोकांनी मिळून आपल्यालाच धुतलं तर दारुडे आहेत ते, वाटेल ते घालतील टकुऱ्यात. इतकं समजा करण्यापायी त्या पाटलाला 10-5 लोकांनी तुडवलं तर तिकडे हॉस्पिटलला पाटलाचा पाय मोडला असेल आणि इकडे दारू दुकान बंद. ही संधी भानगड करता येईल खरी, पण आपल्याला तुरुंगात जाऊन खडी फोडायला लागल. अरे चा, ही म्हणजे कमालच झाली म्हणायची आता. काय ग, काय झालं असं ओरडायला? काय झालं रिया? काय खूनबीन झाला काय? जरा वाच की डिटेल वरी. काय नाही, वाचा, ह्या वाचा. दारूचीच बातमी. हत्तीच्या मारी. तर पोलिसांनी राड घातली आणि आज भट्टी पकडली वाटतं. आहा, मग देशीमुळे 5-25 माणसं पटापटा मेली. जिकडं तिकडं ही उडाली या. काय चळवळ? चळवळ नव, खळबळ. आंबे गावात देशी दारूमुळे 5-50 माणसे एकदम अस्वस्थ झाली. त्यातील 20-25 माणसे धडाधड मेली सुद्धा. बाकीची हॉस्पिटलमध्ये आहेत. दारूत काहीतरी विषारी पदार्थ जास्त झाल्यामुळे हा प्रकार घडला असावा. त्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशात भयंकर खळबळ उडाली असून पोलीस चौकशी जोरात चालू आहे. पोलिसांनी दुकानाच्या मालकाला अटक केली आहे. दुकान तर केव्हाच बंद झाले आहे. बरं झालं, भडव्यासनी अशीच शिक्षा झाली पाहिजे. दारू पेता काय, आता घ्या म्हणावं. 1 मिनिट, आपण बी असंच केलं तर? म्हणजे शेम टू शेम. कसा? म्हणजे बघा,
हे दारुडे माणसं सरळ बोलून काय ऐकणार आहेत का? नाही, आपल्याकडची पण नाहीत. दारू पिऊन 4-5 माणसं बरोबर ओळखली पाहिजेत. जमल्यास एखादा मेला तरी चालेल. म्हणजे कसं माणसं एकदम घाबरतात. दारू एकदम पोलीस त्याला तुक्का पडल्याला घेऊन बी जात्याल. आयडिया उत्तम आहे, पण हे जमायचं कसं? माणसे आपोआप तर काही ओकणारी नाही आणि विनाकारण असतोच ते होणार नाही. त्यासाठी आपल्यालाच काहीतरी गुप्त योजना काढली पाहिजे आणि तिचा बोबाटा उद्या तर उपयोगी नाही. पण सरपंच हे चालायचं कसं? जरा चालवा की डोसकं. आपलं काही डोसकं चालत नाही बाबा. आपण असं करू शकतो. कसं? आपल्यातलाच एक विश्वासू माणूस पाठवायचा तिकडं. 4 दिवस दारू पाजायची, लई नाही मग त्याला स्वतःला लावू, आजारी पाडू आणि समधीकाड बोंबाबोंब करू. तुक्या पाटलाच्या दुकानातली दारू पिऊनच ह्याला असं झालं म्हणायचं. म्हणजे बेस्ट काम होतंय बघा. एकच नंबर. पण पाठवायचं कोणाला? माझा दादा गेला तर तुम्हाला समधी ग्रामपंचायत विकायला लागल. बघा, विचार करा. हो, ते पण आहेच म्हणायचं. माझा धनी गेला तर तुम्हाला अख्खा गाव विकायची येणार बघा आणि समध्यानं गावाच्या बाहेर काढल. ते बी आहेच म्हणा. आता काय करायचं? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. अरे गोलमाल है भाई. तुम्ही 40 दुकानावर जायचं सरपंच आणि शेवटच्या दिवसा बराबर उलट्या करायच्या. आता अजून काय पर्याय नाही. नाही म्हणू नका. नग बाबा, आपल्याला नाही जमायचं ते. दौड़ दौड़ भाग भाग सा, 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 दौड़ दौड़ भाग भाग सा. मजबूरी में शुरू किया था, मजा आ रहा है. मराठीत कसं काय सरपंच? डायरेक्ट बॉलिवूड मध्ये कुठे पोहोचलात? काय? कॅरेक्टर सोडू नका सरपंच. फोकस फोकस. उद्या पाटलाच्या दुकानात मिठाचं पाणी पिऊन जायचंय आणि दारू पेल्यासारखं दाखवायचंय. बरं नाही वाटत म्हणून आम्ही समधीकड बाबत करूच. दारू मुले सरपंचाची तब्येत बिघडली. कळलं? ठरल्याप्रमाणे या. ठीक आहे. नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या गावासमोर सरपंचाचा जाहीर सत्कार करायला जमलोत.
सरपंचांनी आपल्या जीवाची बाजी लावून गावाला एका मोठ्या संकटापासून वाचवलं आहे. त्यामुळं मी सरपंचांना स्टेजवर आमंत्रित करते या. सरपंच, हे काय बघतो आम्ही? समध्या गावाला निर्वसनी करून तुम्हीच पाहिलात आणि तुम्हाला मिळाली कुठून? दुकान तर बंद आहे ना? आजच परत सुरू झाले. हे कसं? त्या दिवशी ती माणसं दारू पिलीच नव्हती. अगं बाई, आता काय करायचं? ती दुसऱ्याच कशातरी आजारी पडली होती. आता एकच उपाय. तुक्याचं एकट्याचं दुकान तिथं आहे म्हणून ते चाललंय. त्याच्या बाजूला दुसरं दुकान आपण चालू करायचं कॉम्पिटिशन म्हणून. म्हणजे पहिलं बंद होतंय का नाही ते बघा, एका झटक्यात काम. अरे देवा. पहिलं दुकान तुक्याचं, दुसरं दुकान मोक्याचं. पहिलं दुकान तुक्याचं, दुसरं दुकान मोक्याचं. पीने वालों को पीने का बहाना चाहिए. चंद्रमुखी हो या पारो, ये फर्क पेंदा यारो. चंद्रमुखी हो या पारो, कोई फर्क नहीं है यारो. यारों को तो जीने का बहाना चाहिए.